पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सध्या मी आहे BJP कार्यालयाबाहेर आणि तुम्ही माझ्या आजूबाजूचा माहोल पाहून समजू शकता की काय एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय वाटतंय, काय सांगाल, कसा उत्साह? अगदी म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये पण पासमध्ये पण आपण असं विजय पाहिलं नाही आहे। ह्या मार्जिनशी सर जिंकून आले आहेत। त्यांचं इतक्या कोलाबावासियांचं प्रेम आज दिसून येतं आहे। इतक्या मार्जिन 90sपासून कोलाबामध्ये कधीच आलेलं नाही आहे। तर आम्ही सगळ्यात पहिलं आपल्या कोलाबावासियांचा आभार मानतो, कारण त्याने पुढे येऊन त्यांना पूर्णपैकी पाठिंबा दिला आहे आणि त्यांचा खूप खूप आभार। एक हाती सत्ता आली आहे भाजपची, काय सांग? ते तर अगदी म्हणजे सोने पे सुहागा झालेला आहेत। आपल्या लाडक्या बहिणी मला वाटते पुढे येऊन त्याने आपली सरकारला खूप पाठिंबा दिला आहे। मला वाटते हे जे आपला प्रकल्प होता आपल्या बहिणींना पुढे थोडासा हे करायला, ते खूपच रंग त्याने राबवला आहे। नक्कीच मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होती की लाडकी बहीण योजना आहे ही यशस्वी ठरली आहे। एक है तो सेफ हेचा नारा यशस्वी ठरतोय, काय सांगाल? लाडकी बहीणची योजना तर खरी ठरलीच आहे आणि एक है तो सेफ आहे नारा पण मला वाटतं आता खरं ठरलं आहे। आपला भगवा आता खूप चांगल्यापैकी फडकतो आहे सगळीकडे। हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्या विजयासाठी सगळ्यांना अभिनंदन आपल्या सरकारला। तुम्ही काय सांगाल? BJPच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखवला आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम जे होतं ते लोकांनी अप्रिशिएट केलं आहे। परत लाडकी बहीण योजना ह्याचा पण बराच फायदा झाला आहे आणि याच्या पुढेही लोकांना खात्री दिसते आहे की हे सरकार अतिशय चांगला परफॉर्मन्स देईल। थँक्यू। तुम्ही काय सांगाल? मला एकच म्हणाय, तुम्ही थँक्यू मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली सांगायला। इकडे तो तुम्ही जर सगळ्यांना पाहिलं तर मला एक म्हणायचं आहे, बेसिकली मला कोल्हापूरबद्दल बोलायचं आहे। मला कोल्हापूरबद्दल नार्वेकर साहेबांबद्दल बोलायचं आहे। द नार्वेकर फॅमिली जे त्यांची जी द टाईप ऑफ वर्क दॅट आर डुईंग फॉर लास्ट 50 years इज समथिंग अनबिलिव्हेबल। म्हणजे असं आय डोंट थिंक एनिवेअर इन इंडिया कोणी असं म्हणजे एवढा एक ब्रँड झालेला आहे। आणि तिकडे एवढा ब्रँड झाल्यानंतर ऑफकोर्स अंडर दी सिंग ऑफ BJP, पण मला म्हणायचं आहे की आज त्यांनी त्या लोकांनी जे कामं केलेली आहेत तर लोकांकडे जेव्हा तुम्ही जाता आणि त्यांना सांगता की तुम्ही वोट करा तर दे ऑलवेज से की नाही आम्हाला नार्वेकर साहेबांसाठी हे करायचं आहे। सो आय थिंक दिस इज द फॅमिली। यू हॅव गॉट 3 people इन टू पॉलिटिक्स अँड द 4th year आणि ज्या रीतीने चाललं आहे आय थिंक दिस इज व्हेरी गुड फॉर द कंट्री ॲज अ होल। दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से। थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी। थँक्यू। तुमचा कॉन्टॅक्ट मिळेल का लिंक शेअर करायला? तर एकंदरीत आपण नार्वेकर म्हणजे जे राहुल नार्वेकर कुलाबामधून उभे होते सध्या उमेदवार म्हणून, त्यांच्या कुटुंबाशी बोललो। हर्षिता नार्वेकर आणि त्यांचे बंधू राहुल नार्वेकर यांचे बंधू होते आणि आपण या तिघांशी बातचीत केली। त्यांचा देखील उत्साह एक वेगळा होता। हर्षिता नार्वेकर, त्यांचे बंधू, ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि उत्साह दिसून येत होता। लाडकी बहीण योजना यशस्वी झाली असं त्यांचं देखील मत आहे। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण राज्यभरात BJPचा उत्साह, BJP कार्यकर्त्यांचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। कॅमेरामॅन जिग्नेशसह मी गायत्री घुगे बोडके, नरिमन पॉइंट।